हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर गावाची जत्रा होती, तर 2 दिवस राहून आज आम्ही आलेलो आहे. तर सर्वात आधी तर मी काय केलं, आम्हाला सोडून मिस्टर तर गेले ऑफिसवरती. पहिल्यांदा बॅगांमधले कपडे म्हटलं लावून द्यावेत, परत राहिलं की राहतं. एक तर संध्याकाळी परत कामाची गडबड. तर ह्या पहिला आम्ही बॅगा मोकळ्या केल्यात. इथे माऊला म्हटलं तुझे तू कपडे ठेवून दे, तर तिने सगळेच कपडे काढले. इथे मी माझ्या मुलाचे कपडे लावून घेते, वरती माझी पण लावून घेते. तरी अजून इथे पसारा आहे, हा पण उरकून घेते पटकन. सकाळी तिकडे मी कपडे धुतले होते पटकन आंघोळ करून, ते पण मी बाहेर टाकले सुकण्यासाठी. कारण माझं माहेर काय लय लांब नाही आहे सासरपासनं, 1 पाऊण तासाचाच रोड आहे. आणि याच्यामध्ये मम्मीनी चपाती भाजी पण दिलेली आहे, पनीरची भाजी चपाती आहे. ठीक आहे, भाजी चपाती काढून मी ठेवलेली आहे वरती, नाहीतर मग भाजी खराब होईल. थांब, अजून एक बॅग आहे ओपन करायची, देते तुझं स्पायडरमॅन. आता हे पहिल्यांदा मी सगळं लावून घेते. हे बांगड्यांचा बॉक्स वगैरे तसंच पडलेला आहे. तर आधी ज्या त्या वस्तू जिथल्या तिथं ठेवते, म्हणजे नेक्स्ट टाइम मला क्विकली मिळतात. सगळ्या ह्या माझे कंगन आहेत. ह्या कंगनला बघा 10 वर्ष झालेले आहेत, खूप छान लागले होते. सगळं असं म्हणजे प्रत्येकाला जागा केलेल्या आहेत, आणि ते त्याच्या जागेवरती जाऊन बसलं ना म्हणजे खूप रिलॅक्स वाटतं, कारण त्या वस्तू कुठे जात नाहीत, सापडतात लगेच. तर ही रूम मी पूर्णपणे आवरलेली आहे, सगळ्या त्याच्या जागेवर जाऊन. आता माझं बाळ खेळते इथे. माऊ अजून पण तयार नाही झालेली. माऊ 4 वाजतील बाळा तुला हे सगळं ठेवूस पर्यंत. कशाला सगळे कपडे काढले माऊ? होते घडी घातलेले ना. तिला मी म्हणलं फक्त स्कूलचे युनिफॉर्म काढून साईडला ठेवून दे. एका साईडला स्कूलच्या युनिफॉर्मचं सेक्शन असतं, पीटी ड्रेस, स्कूलचे रेग्युलर युनिफॉर्मचे 2-3 जोड आहेत ते. तर तिने सगळेच कपडे काढले नीट ठेवायला. आता एवढे सगळे कपडे ठेवायला तिला नक्कीच 4 वाजतील. आत्ता 1:45 वाजले. काय म्हणले? पटकन होईल. ठीक आहे, बघू. आता ती रूम मला आता तिचं झाल्याशिवाय झाडून पण घेता येणार नाही. हे तर आवरलंय मी सगळं, आवरून गेलते जिथल्या तिथं. तरी पण आता किचन वाटा म्हणजे एका ओल्या कापडाने का ना क्लीन करावा लागणार आहे, जो मी करत आहे. तर इथे बघा मस्त एकदम क्लीन करून घेतला आहे गॅस. म्हणजे आता 2 दिवस किचन बंद होता, म्हणजे आता मी करू शकते. हे मी अंड्याचे टलफारं का ठेवलेत, पाल न यावी म्हणून ठेवलेत, आणि हे इफेक्टिव्ह आहे. हे ठेवलं ना पाल येत नाही. आता ते पुसल्यावर हे पण पुसते. इंडक्शन मशीनला इथे मी जागा केलेली आहे, हे पण पुसते. हे साईडनी असं वरून पण पुसावं लागतं, कारण भाजी करताना काही पडावं नाही, हे की नाही. तर उरूस होता गावचा. तर बघा मी उरसातून काय घेतलेलं आहे. हे घेतलं आहे, जे आपण याला चावी लावू शकतो. मी होम स्वीट होम लिहिलेलं पाहत होते, पण ते नाही मला दिसलं. हे आहे होम, जे खूपच छान आहे. आणि 1 2 3 4 5 त्याला 5 सेक्शन्स आहेत, जिथे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी हँग करू शकता, जसं की तुमच्या चावीज, असं म्हणजे क्विकली तुम्हाला सापडेल. हे मला पाहिजे होतं आणि खूप छान असं आहे हे. त्यानंतर ना मग मी घेतलेलं आहे हे कंगवे आहेत त्याच्यात, छोटे मोठे. हे एक मी घेतले. कंगवे ना मला खूप लागतात. मला म्हणजे आमच्या घरामध्ये ना कितीही कंगवे घ्या, ते काही कधी कधी वेळेला सापडत नाही, त्यामुळे मी माझे 2 तर वेगळेच ठेवते. त्यानंतर ना हा एक रबर घेतलेला आहे मी छोटा, जो वेणीसाठी मी घेतलेला आहे. आणि त्यानंतर ना हा एक मी छोटा रबर घेतलेला आहे, जो मी याच माझ्या ड्रेसवर मॅचिंग घेतलेला आहे, ऑरेंज कलरचा.
त्यानंतर ना हे छोटेसे कंगन बघा किती छान आहे, जे मी माझ्या मुलीसाठी घेतलेले आहे. खूप असे सुंदर डायमंडचे कंगन आहे, खूपच मस्त आहेत, क्यूट आहेत एकदम. हे 2 कंगन तिला मी घेतलेले आहेत. त्यानंतर न पिना घेतलेल्या आहेत साडीसाठी. ह्या 10 रुपयाला 3 होत्या, 2 मी घेतले, 1 मम्मीने ठेवले. त्यानंतर न आयलायनर घेतलं, एक ब्लॅक कलरमधून आणि एक सिल्वर कलरमधून घेतलं. अशी छोटीशीच, आता काही जास्त खरेदी पण नाही करू वाटत, कारण डिसेंबर महिन्यातच आमचा उरूस झालेला होता, त्यामुळं काय घेणार. आणि ह्या वेळेस आहे ना उरूस आहे ना माझ्या तिकडूनचा माहेरचा, खूप महाग होता उरूस. आणि आम्ही पाळण्यात वगैरे बसलो होतो. पाळणे तर किती 150 रुपये 100 रुपये अशीच प्राईज होती, त्यामुळे खरेदीपेक्षा तर जास्त आम्हाला पाळणे आवडतात. तर असं होतं. तर चला आता मी हे ना जे हे आहे ते मी या भिंतीला चिटकवते. तर इथे मी हे लावलेलं आहे. तर असं सगळं झालेलं आहे. आता मी कपडे चेंज करते आणि मग 4-4:30 वाजले की मग चहा घेणार आणि मग संध्याकाळचं मग आवरावर स्वयंपाकाची तयारी वगैरे. तर कसा वाटला माझा छोटासा पण खूप प्रेमाने केलेला ब्लॉग. आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, सपोर्ट करा. सपोर्टची खूप खूप गरज आहे माय यूट्यूब फॅमिली. तर चला बाय.